गड किल्ले महाराष्ट्राचं वैभव आहे. पुण्याच्या परिसरातही अनेक किल्ले दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन ही एक मोठी कामगिरी म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी दुर्गम गड किल्ल्यांची निर्मिती केली. दुर्दैवाने शासकीय अनास्था या गड किल्ल्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असताना शिवाजी ट्रेलच्या आधुनिक मावळ्यांनी या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं शिवधनुष्य उचललंय. डोंगररांगांमध्ये वेढलेला हा किल्ला घनगड, सुंदर देऊळ, पाण्याची टाकी, निसर्गरम्य वातावरण असं हे दृश्य. मात्र काही दिवसांपूर्वी घनगडाची अवस्था बिकट होती. तुटलेल्या पायऱ्या, गाळांना भरलेली टाकी, मंदिराची बिकट अवस्था. घनगडावरील ही दुरवस्था पाहून शिवाजी ट्रेलच्या शिलेदारांनी त्याच्या संवर्धनाचं आव्हान पेलायचं ठरवलं. ढासळलेले बुरुज, घाणीने भरलेल्या टाक्या, विद्रूप अवस्थेतल्या भिंती गडावर जाण्याची बिकट वाट अधिक बिकट करत होत्या. मात्र या शिलेदारांचा निश्चय पक्का होता. शिवाजी ट्रेलचे शिलेदार आपली नोकरी धंदे सांभाळत घनगडाचं रूप पालटायचा निश्चय करत होते आणि त्या दृष्टीनं ते पावलंही टाकत होते. शिवाजी ट्रेलची स्थापना मिलिंद क्षीरसागरांनी ज्या उद्देशाने केली त्यांना अनेकांची साथ मिळाली. पहिल्या दिवशी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एकोणेवाडीत सगळेजण पोहोचले. फावडी, घमेली घेऊन गडाकडे वाटचाल सुरू झाली. झुडपांमध्ये बुजलेल्या वाटा शोधत मार्गक्रमण सुरू झालं. कातळ कड्याशी आल्यावर तो पार करण्यासाठीची 22 फुटी शिडी बसवण्याचं मोठं आव्हान या मावळ्यांच्या पुढे होतं. 400 किलो वजनाची शिडी ग्रामस्थांच्या मदतीनं गडाच्या पायथ्याशी वाहून आणली. किल्ल्याची धोकादायक वाट ही शिडी सुलभ करणार होती. मनोज पावड्यांसारखा तरुण कातळ कड्यावर बोल्ट बसवण्यासाठी जीवाची बाजी लावण्यास मागे पुढे पाहत नव्हता. खाली पाहिलं तर नजर फिरेल इतक्या खोल दऱ्यांची पर्वा न करता अखेर ही शिडी 15 दिवसांच्या परिश्रमानंतर उभी राहिली. त्यानंतर सुरू झालं गडाचं संवर्धन. गडावर पाण्याच्या 2 टाक्या साफ झाल्या, पण गडाच्या पायऱ्या आणि भिंती ढासळल्या होत्या. त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. त्यासाठी आवश्यक त्या कच्चा मालाची जुळवाजुळव तर झाली. सतीश कामतकरांसारख्या गडप्रेमीची साथ मिळाली आणि वाळू सिमेंटचे ट्रक घनगडापर्यंत पोहोचले. पण आता अडचण होती की एवढं सिमेंट वाळू गडावर वाहून न्यायचं कसं? हाही प्रश्न सुटला तो राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिलेदारांच्या सहकार्यानं. एनएसएसच्या या शिलेदारांनी 550 पोती वाळू आणि 90 पोती सिमेंट आपल्या खांद्यावर वाहून गडावर पोहोचवलं. अत्यंत जिकिरीचं काम या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर पायऱ्यांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. गडावर भगवा झेंडा नव्हता जो मावळ्यांना प्रेरणा देतो. या मावळ्यांनीही घनगडावर झेंडा उभारला. शिवाजी ट्रेलची स्थापना 15 वर्षांपूर्वी करण्यात आली. या ट्रेलने हरिश्चंद्रगड, तिकोना, चावंड, कोरई यांसारख्या दुर्लक्षित गडांच्या संवर्धनाचं काम केलंय. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या दुर्लक्षित गडांकडे पर्यटकांचं, गडप्रेमींचं लक्ष वेधण्यासाठी शिवाजी ट्रेलचे मावळे प्रयत्न करत असतात. आपल्या व्यापातून वेळ काढून त्यांच्या या प्रयत्नातून लोकांमध्ये ही जाणीव वाढतीये. शिवाजी ट्रेलच्या प्रयत्नांना साथ देण्याचा नेक्स्ट जनरेशन न्यूजचा हा छोटासा प्रयत्न.